मोजणी प्रकरणातील जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निपटारा करण्यासाठी परवानाधारक भूमापन अभिकरण याची मोजणी कामी नियुक्ती करण्याचे निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, राज्यातील गेल्या काही वर्षांमध्ये मोजणी प्रकरणामध्ये आवक संख्येने सातत्याने वाढ होत आहे। पोट हिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन, संयुक्त भूसंपादन व सीमांकन इत्यादी मोजणी प्रकरणाचा निपटारा वेळेत झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतो। तसेच महसूल अभिलेख अद्ययावतीकरणासाठी विलंब होत आहे। विद्यमान शासकीय मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे सर्व प्रकरणात विहित कालावधीत निपटारा करणे आव्हानात्मक ठरत आहे। ही बाब विचारात घेऊन यामुळे शासनाचे मोजणीचे काम खाजगी परवानाधारक भूमापकाकडून करून घेण्याची तरतूद केली आहे। दिनांक 13/10/2025 च्या अधिसूचनेद्वारे हद्द कायम मोजणीसाठी परवानाधारक भूमापकाची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। भूमी अभिलेख विभागाच्या प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने निकाली करण्यासाठी परवानाधारक भूमापकाची परवानाधारक अभिकरणामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे। दिनांक 6/3/2026 रोजी 200 परवानाधारक भूमापकांची नियुक्ती कामी 2 परवानाधारक अभिकरणांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे। सदर परवानाधारक भूमापक 2 आठवड्याचे प्रशिक्षण घेऊन भूमी अभिलेख विभागाचे कामासाठी 30/3/2026 पासून उपलब्ध होणार आहे। या 200 परवानाधारक भूमापकाच्या मदतीने प्रथम राज्यातील ज्या 17 तालुक्यामध्ये मोजणीची जास्त प्रकरणे अनेक कालावधीपासून प्रलंबित आहे त्या ठिकाणी नियुक्ती करून प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने निकाली करण्याचे नियोजन आहे। महाराष्ट्र राज्यात प्रत्येक महसूल विभागातील 3 तालुके याप्रमाणे एकूण 18 तालुक्यामध्ये पोट हिस्सा मोजणीचे पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे। या कामी 5 खाजगी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे। या खाजगी संस्थांच्या भूमापकाने 1 आठवड्याचे प्रशिक्षण 10/3/2026 पासून सुरू होत आहे। अध्यक्ष महोदय, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाजगी संस्थेचे 2 भूमापक व भूमी अभिलेख विभागाचा 1 भूमापक याप्रमाणे टीम गठीत करून निवडलेल्या 18 तालुक्यामध्ये पोट हिस्सा मोजणी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे। परवानाधारक भूमापकापासून पोट हिस्सा, हद्द कायम करणे, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन, सीमांकन इत्यादी मोजणी कामे करून घेण्यात येतील। मात्र शासकीय व निमशासकीय जमिनीवरील अतिक्रमण, क्षेत्रदुरुस्ती, एकत्रीकरण अथवा पुनर्मोजणी योजना यासंबंधी मोजणी काम करण्यास त्यास मनाई राहील। मोजणी नकाशे, पंचनामे, डिजिटल नकाशे, वक्षांश, रेखांश तपशील ही मोजणी प्रणालीमधील अपलोड करण्यात येतील व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत छाननी, तपासणी व प्रमाणीकरण करण्यात येईल। दोष आढळल्यास फेरमोजणी, दंडात्मक व शिस्तभंगाची कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे। खरेदीपूर्वी मोजणी, आपसी सहमतीने पोट हिस्सा, पानंद रस्ते मोजणी कामे जलद गतीने व्हावी याकरता जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्रत्येक जिल्ह्याला खाजगी परवानाधारक भूमापक नियुक्ती करण्याचे नियोजन आहे। याबाबत कार्यप्रणाली लवकरच निर्गमित करण्यात येईल। या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे मोजणी प्रकरणात वेळेत निपटारा होऊन नागरिकांना जलद, पारदर्शक व दर्जेदार सेवा उपलब्ध होतील। तसेच महसूल अभिलेखाचे अद्ययावतीकरण व संधारण अधिक प्रभावीपणे करता येईल व शासकीय यंत्रणेवर ताण कमी होईल। तात्पर्य एवढंच आहे जयंत पाटील साहेब की आता आपण जे भूमी अभिलेख आहे यांना या ठिकाणी परवानाधारक भूकरमापक देतो आहे, जेणेकरून यांच्यासोबत आपले जे अधिकारी आहेत ते सोबत राहतील आणि प्रमाणित आपलाच SLR करेल, DYSLR करेल, पण आपण हा ॲडिशनल या ठिकाणी मॅनपॉवर उपलब्ध करून दिल्यामुळं आपला विचार आहे की पुढच्या काळात जास्तीत जास्त 30 दिवस आणि कमीत कमी 15 दिवसामध्ये मोजणीची प्रक्रिया पूर्ण व्हावी यामागचा हेतू आहे।